नमस्कार मंडळी. तर आज शेतामध्ये बऱ्याचशा बियाणांची लावणी चालू होती. राजमा लावत होतो आधी. बऱ्याच जवळजवळ अर्ध्या जमिनीमध्ये राजमा लावला, अर्ध्या शेतात. सगळे लावत होते मी, मुलगी आणि मिस्टर. नंतर मग भेंडी आणि गवार लावत होते. मी लावत होते गवार. आमच्याकडे गवारचं बी होतं. पूर्ण लाईन कडेपर्यंत लावायची होती. पूर्ण वाकून लावावी लागते ती. हे लावल्याच्या नंतर त्याला उगवण्यासाठी 9-10 दिवस लागतात जवळजवळ. आणि यांच्याकडे भेंडी होती. त्याच्यानंतर परत पूर्ण महिनाभर लागतो. 1 महिन्याने मग त्याला फुलं येऊन मग येतात. गवार किंवा भेंडी असं येतं. नंतर इथे मेथी टाकत होते मी. थोडीशी मेथी होती ती टाकून घेतली. ते बी काय जास्त पुरलं नाही, त्याच्यामुळे थोडंसं जेवढं होतं तेवढंच टाकलं. आणि नंतर खुरप्याच्या मदतीने ते बी जमिनीखाली काढत होते मी. मध्ये मध्ये येणारं गवतही काढत होते उपटून. संध्याकाळचे 6-6:30 वाजले होते, त्याच्यामुळे अंधार पडल्यासारखं होतं वातावरण. तर माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे आमचं सोयाबीनचं शेत आहे. सोयाबीन आता एवढं मोठं झालं आहे. हीच पाहणी चालू होती. इकडे मी होते आणि तिकडे मिस्टर बघत होते. आणि हे बेलाचं झाड आहे, पण ते विलायती बेल आहे. नंतर आम्ही मंदिरात आले संध्याकाळी, कारण आषाढ महिन्यातला शेवटचा मंगळवार होता. आमच्याकडे आषाढ महिन्यात देवीला नैवेद्य दाखवतात. गावातल्या देवांना सर्वांना दाखवतात. म्हणजे कोणत्याही मंगळवारी जाऊ शकतो, पण माझं झालं नव्हतं म्हणून मग मी शेवटच्या मंगळवारी सुरुवात केली. आणि मग नैवेद्य बनवून नेले होते. नारळ पण फोडायचे होते. सर्व देवांना, बरीचशी मंदिरं आहेत आमच्या गावामध्ये. सर्व देवांना एक एक करून मी नैवेद्य दाखवले. आणि मग नंतर आम्ही घरी आलो. बाय मंडळी. कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की सांगा. सबस्क्राईब करा आणि